संपूर्ण कार्यकाळामध्ये ज्या काही काही गोष्टी नावलौकिक जे पिढ्या पिढी लोकांना ध्यानात राहील अशा पद्धतीचं त्यांनी कार्य केलं, याबद्दल ज्येष्ठ म्हणून सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी निरोप समारंभ म्हणून आम्हाला विनंती करतो, त्यांना एक निरोप देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. तर या निमित्तानं नवीन पोलीस पाटील झालेले अशोक रामलाल पवार यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो व त्याचप्रमाणे आपल्या गावचे माजी पोलीस पाटील पुंडलिकरावजी पाटोळे यांना रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो यासाठी त्यांना व दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. एक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत असताना पोलीस पाटलाविषयीच्या काही बाबी आहेत 2-4 त्या सांगतो. जसं आपल्याला जमील भाईंनी सांगितलं की गावामध्ये सामाजिक सलोखा राखणं हे बऱ्यापैकी पोलीस पाटलावरती अवलंबून असतं. आता एखाद्या पोलीस स्टेशनवरती गावचं रेकॉर्ड असतं प्रत्येक गावचं, की त्या गावामध्ये इलेक्शनच्या वेळेस असो, गणेश उत्सवाची मिरवणूक असो किंवा एक ईदचा उत्सव असो, अजून सणवार काही ज्या कार्यक्रम वगैरे होत राहतात, नेते येतात, त्याचा पोलीस स्टेशनमध्ये एक रेकॉर्ड बनलेला असतो. तर ते रेकॉर्ड आपला जो आदरणीय स्वर्गवासी राजेश्वररावजी भाऊ कोले यांच्यापासून आपलं एक सामाजिक सलोख्या एक जपणारं गाव म्हणून आपल्या गावाकडं बघत आलेले, तर ते टिकलं गेलं पाहिजे. कसं एखादा उठून एखादा युवक दारू पितो, गणेश उत्सवामध्ये भांडणं करतो, देतो, हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा यूट्यूब युनिव्हर्सिटी ह्याच्यावर आपण सहजासहजी विश्वास नसतो ठेवायचा. एक त्याची खात्री करायची असते अगोदर. एखाद्याने उठून कुठंतरी काहीतरी झालंय, एक फेक बातम्या पसरवण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलंय. तर त्यामुळे एक वेळोवेळी कुठेतरी आपल्याला दंगली झालेले बघायला मिळतात, काहीतरी भांडणं झालेले बघायला मिळतात. तर एक आपण मोबाईल हाताळतोय, आपण ग्रामीण भागातले असल्यामुळे थोडं आपण कसं चटकन विश्वास ठेवतो एखाद्या गोष्टीवरती, तर त्याची खात्री करणं गरजेचं असतं व त्याच्यानंतर मग त्याच्यावर कृती करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर या गोष्टी आहेत आपल्याला मोबाईलमुळे आपण सगळ्या जगाच्या जवळ आलेलं आहे. जेवढे त्याचे फायदे तेवढेच दुष्परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा एक आपण सकारात्मक व पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे आपण या गोष्टीतून, त्याचा वापर सुद्धा तसा केला पाहिजे. दुसरी एक सांगायची गोष्ट अशी की आजकाल सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं थोडं 5 मिनिटं सांगतो. सायबर गुन्ह्यांचं कसं असतं, आता कुठलाही व्यक्ती आपल्याकडे 5,000 आहे 10,000 रुपये, तर आपल्याला कसं हवं असते की ते दुप्पट होऊन मिळाले पाहिजे कमी वेळामध्ये. तर तुम्हाला सर्व गावकऱ्यांना माझ्याकडून हेच सांगणं आहे की कुठलीही अशी बँक नसते, व्यक्ती नसतो की आपले पैसे लगे 1 वर्षात दुप्पट करून देईल. आपण इथंच बळी पडत असतो. तर असं जिथं आपल्याला बघायला मिळेल की कमी टायमामध्ये जास्त लाभ, तिथं आपण न गेलेलंच बरं. किंवा एक काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय घेतला पाहिजे आपण. एक शेअर मार्केट ही वेगळी गोष्ट आहे व आता हे फसवणुकीचे असतात, कॉल करतात, याला सायबर फिशिंग म्हणतात. सायबर फिशिंग म्हणजे आपण कसं मासे पकडायला नदीमध्ये जाळं टाकतो, त्या जाळ्याला 2-3 तरी मासे लागतील ॲटलिस्ट, एक विचार केलेला असतो मासेमारानं. तसंच हे सायबर जे गुन्हे करतात हे बस कुठं करतात, झारखंड वगैरे अशा जंगली भागातून एक नेटवर्कचा इश्यू राहतो तिकडे, असे वायफाय घेऊन ते असे गुन्हे करत असतात, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड जात असतं. व अशा गोरगरीब लोकांचे ते एकदम हे असतं ना आपलं नक्षलवादी भाग वगैरे, तशा भागातून ते गोरगरीब लोकांचे अकाउंट नंबर घेतात. त्यांना सुद्धा माहीत नसतं की आपल्या अकाउंटवर एवढे पैसे येतात. ते त्यांना त्या अकाउंटचं भाडं 500 रुपये 1000 रुपये महिन्याचं देतात. हे जे सगळे घोटाळे केलेले पैसे असतात, एखाद्याकडून तुला या ठिकाणी स्वागत झालं. आता नवीन आपले जे या ठिकाणी ज्याची युवकाची नियुक्ती झाली, अशोक त्याला विनंती करतो समोर. अशोक पवार. आनंदाच्या क्षणी आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपले PIB सुराशे या ठिकाणी हजर आहे. हे बी एक आनंदाचा क्षण आहे. एक नवयुवक ज्यांनी क्रांती करून दाखवली गावामध्ये, आणि दुसरा एक नवयुवक त्याची नियुक्ती